प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. संत फ्रान्सिस झेवियरा, काय तुझे गावो गुणगान. भारत देशाच्या प्रेषिता, तू अमुचा अभिमान. वसईच्या या भूमीवरती पाऊल तुझे पडले रे. दर्शन सत्याचे आम्हाला तुझ्याकडून घडले रे. उपकारात स्मरतो आम्ही, नमते अमुची मान. भारत देशाच्या प्रेषिता, तू अमुचा अभिमान. संत फ्रान्सिस झेवियरा, काय तुझे गावो गुणगान. भारत देशाच्या प्रेषिता, तू अमुचा अभिमान. ख्रिस्त सभा आज संत फ्रान्सिस झेवियर ह्याचा सण साजरा करत आहे आणि विशेष करून भारतासाठी तो सोहळा आहे. कारण संत फ्रान्सिस झेवियर ह्याने भारतामध्ये गोव्याच्या किनारपट्टीवरती वसईमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली. महत्त्वाकांक्षी माणूस ह्या जगामध्ये असतोच. प्रत्येकाला काही ना काही महत्त्वाकांक्षा असते. महत्त्वाकांक्षा म्हणजे महत्त्वाची आकांक्षा, म्हणजे अशा प्रकारची इच्छा आकांक्षा की जी माणसाला फार प्रिय असते. त्यासाठी माणूस स्वतःचं सर्वस्व पणाला लावण्यास देखील तयार असतो. आणि म्हणूनच अशा प्रकारची महत्त्वाकांक्षा फ्रान्सिस बाळगून होता. कोणती महत्त्वाकांक्षा? प्राध्यापक पदावरून उपकुलगुरू पदावरती जायचं. उपकुलगुरू पदावरून आणखी कुलगुरू पदापर्यंत जायचं. आणि इग्नेशियस लोयोला हे सगळं पाहत होता की हा तरुण माणूस हुशार आहे, परंतु जीवनामध्ये दिशा चुकलेला माणूस आहे. म्हणून त्याला दिशा देणं गरजेचं आहे. म्हणून त्याने एक दिवस त्याला विचारलं की फ्रान्सिस, तू काय करणार आहेस? तर मला उपकुलगुरू व्हायचं आहे आणि त्यानंतर मला कुलगुरू व्हायचं आहे आणि मग त्यानंतर तू मरणार आहेस. ह्या सगळ्या डिग्र्या आणि ही सगळी पदं तुझ्याबरोबर येणार नाहीत. फक्त तुझा आत्मा तुझ्याबरोबर असणार आहे. मग माणसाने हे सारं जग कमावलं आणि आपला आत्मा गमावला तर त्याला काय लाभ? हे शब्द उकळत्या तेलासारखे फ्रान्सिस झेवियर ह्याच्या कानावरती पडले, हृदयापर्यंत जाऊन पोहोचले. आणि त्या दिवशी फ्रान्सिसचं पूर्णपणे परिवर्तन झालं. असं म्हणतात की इग्नेशियस लोयोला ह्यांनी जेव्हा हे शब्द उच्चारले, त्यावेळेला फ्रान्सिस झेवियरच्या समोर एक तराजू दिसला. तराजूच्या एका पारड्यात संपूर्ण जग आणि दुसऱ्या पारड्यात एक आत्मा. तरी देखील एक आत्मा असलेलं पारडं जड. त्यावरून फ्रान्सिसच्या लक्षात आलं की ह्या जगामध्ये टिकण्यासारखी एकच गोष्ट आहे, अमर अशी एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे आत्मा. एक आत्मा मिळवण्यासाठी आता तो धडपडू लागला. परमेश्वराच्या कृपेने नेमका तो भारतामध्ये येऊन पोहोचला. खरं पाहता दुसरं कोणीतरी येणार होतं, परंतु त्याचा नंबर लागला. आणि ही परमेश्वराची योजना होती हे नंतर आपल्या लक्षात येतं की फ्रान्सिस झेवियरच्या आगमनाने कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या प्रेमाची आग धगधगू लागली. आणि इतकी लोक त्याच्या भोवती गोळा व्हायची की त्या सर्वांना धर्मशिक्षण देणं, त्या सर्वांचा बाप्तिस्मा करणं ह्यासाठी त्याला वेळ पुरत नसे. अशा वेळेला त्याने किती सुंदर असं वाक्य लिहिलं बघा की मला युरोपमधील युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन मोठ्याने कानठाळ्या बसेपर्यंत सांगावंसं वाटतं, अहो विद्वानांनो, अहो पंडितांनो, थांबवा तुमचा अभ्यास आणि या इथे. येथील लोक थांबलेले आहेत प्रभूची सुवार्ता ऐकण्यासाठी. येथील लोक थांबलेले आहेत
धर्मशिक्षण मिळवण्यासाठी येथील लोक थांबलेले आहेत. परमेश्वरावरील श्रद्धा प्रज्वलित होण्यासाठी, बाप्तिस्मा घेण्यासाठी. ह्या शब्दामधून त्याची पोटतिडी किती जबरदस्त होती ते आपल्या लक्षात येतं. संत फ्रान्सिस झेवियर ह्यांनी केलेल्या महान अशा कार्यामुळे गेली 400 वर्षे त्याचा देह अविनशी अशा अवस्थेमध्ये अजूनही गोव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याद्वारे साक्षात परमेश्वराने जणू काही संपूर्ण जगासाठी एक मोठा संदेश दिलेला आहे की माणसा, ह्या जगातील भौतिक गोष्टींचा लोभ सोडून दे. ह्या भौतिक गोष्टी तू कितीही मिळवल्यास तरी तू कधीच समाधानी होणार नाहीस. तुला एकाच गोष्टीची गरज आहे आणि ती म्हणजे पारमार्थिक गोष्टींची आसक्ती धरायची, की मला परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे, मला परमेश्वराला भेटायचं आहे, मला परमेश्वराशी एकरूप व्हायचं आहे. आणि जेव्हा आपण तशा प्रकारे एकरूप होऊ तेव्हा साक्षात परमेश्वर त्याचा आत्मा आपल्या ठायी कार्य करायला लागेल आणि मग जे असाध्य आणि अशक्य ते घडत असलेलं आपल्या डोळ्यांनी आपल्याला पाहायला मिळेल. ही कृपा मिळावी म्हणून संत फ्रान्सिस झेवियर ह्यांच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.